कारखाना जर आता चुकून आपल्याकडून काय राहून गेलं, 2 दिवस गेलं, कोण राहिलं आणि उलटं झालं तर हा कारखाना परतच इलेक्शन काय लढण्याच्या लायकीचा राहणार नाही. म्हणून आपण दादांच्या नेतृत्वाखालील पॅनल निवडून द्यावं. कारण दादांच्या कामाची पद्धत बघितल्या. तुम्हाला एकच उदाहरण सांगतो, वेळ झाला थांबतो. ती आमच्या गावातली पुणेश्वर पाणी पुरवठा स्कीम बंद पडली. काय 30-40 लाख रुपये बिल भरायचं, 28-27 आणि बाकी मेंटेनन्स असं काहीतरी 30-40 लाख रुपये पाहिजे होतं. सगळ्या वाड्यांची ग्रामपंचायत सदस्य त्या आपल्या माजी आमदारांच्याकडे गेले की ते बिल कारखान्यामार्फत भरा आणि ऊसाच्या बिलातनं परत कट करून घ्या, सगळं वसुली करा, काय असंच द्या म्हणले नव्हते. त्यांनी सांगितलं हे होणार नाही. ती म्हणले आम्ही खायचं काय, जर पाणीच बंद झालं तर पिकं अजिबात, म्हणजे 3 बाजूला 1 किलोमीटरच्या 3 नद्या असून ही अवस्था. तर हे म्हणले डबे घ्या आणि सेंट्रलच्या कामावर रोजगाराला जावा. त्यानंतर एक 15 दिवसानं प्याच्या पाण्याची पण परिस्थिती वाईट झाली. ती लोकांनी मग दादांना घेऊन आम्ही मिटिंग घेतली, अंधारवाडीमध्ये मिटिंग घेतली. दादांनी तिथं लगेच डिक्लेअर केलं की उद्यापासून माझ्या स्वतःच्या खर्चानं खिशातनं 4 वाड्यांना 4 टँकर 4 महिने चालू होते. हे स्वतःच्या पैशाने केलं. त्यामुळं हा कारखाना सुद्धा चालवणं अवघड आहे. तसं हे पॅनल टाकायचं का नाही त्यावेळी चर्चेतनं संग्राम बापू, दादा असे बरेच आपण बैठका घेतल्या. त्यावेळी हा विषय निघाला. दादानी ती सुद्धा जबाबदारी घेतली की उद्या पैसे उभे करणं, कारण कर्ज आधीच एवढं काढलंय की आता कर्ज कुठली बँक परत देईल असं नाही. पण वैयक्तिक दादानी ती पूर्ण जबाबदारी घेतली आणि मला खात्री आहे की किंबहुना आपल्या सगळ्यांना खात्री आहे की दादा स्वतःच सगळं पणाला लावून हा कारखाना अडचणीतनं बाहेर काढतील. म्हणून आपण ह्या